हेलो. ओके. अरे बापरे, एवढं जास्त पाणी पिलं की बहुत जास्त. आज बहुत अनइझी होऊन राहिला आहे, खूपच जास्त. म्हणजे लाईक सर्दी पण झाली आहे थोडी बहुत आणि अंग पण गरम वाटून राहिला आहे. फिकर नॉट, मी आत्ताच पॅरासिटामॉल घेतला आहे, सो इट इज गुड. बट हे कसं बाहेरचं जेवण नाही का, बिलकुल मला पचत नाही राव. ह्या प्लीज नेक्स्ट टाईमपासून बाहेरचं जेवण नको जेवत जाऊ. आज काय झालं, आज बाहेरचं म्हणजे आज संडे, आणि आज संडे म्हणजे बाहेरचं जेवावं लागते ना. तर बाहेरचं असल्यावरही आम्ही बाहेरचं जेवत नाही, जस्ट लाईक भोजनालयमध्ये जातो, तिथे एक प्लेट थाली घेतो, त्याच्यामध्ये ऑलमोस्ट घरच्यासारखं जेवण असते आणि त्यात पोट भरून जाते. 60 रुपयामध्ये ऑलमोस्ट पोट भरून जाते. पण आज कसं सुधीर भाऊ नाही का, जे माझे रूममेट्स आहे, त्यांना असं वाटलं की आज काहीतरी नवीन खाऊ बा, चला बा हॉटेलमध्ये गेल्यावर नवीन खाण्याचा मूड नाही का एकदम बदलूनच जाते. जेव्हा आपण तिचे रेट बघतो तर की जस्ट लाईक बिर्याणी वगैरे खायची आहे, मग बघतो अरे बापरे 220 रुपये बिर्याणी, डूड खतम. मग या जस्ट लाईक जाऊ दे यार. मग काय हॉटेलमध्ये आलो आहे, जेव्हा तर लागणार आपल्याला, तर मग काय आपण अंडा करी खाल्ली, पोळी भात, राहू दे. जेवणाचा विषय काढू नको, पोट ऑलरेडी खूप भरून आहे. या सो हां, पहिले सुरुवात तर करून आर्टिफॅक्ट एपिसोडची. हॅलो, दिस इज दी माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 1174 राईट नाव वी आर ॲट नागपूर, महाराष्ट्र. आता वाजले करीब रात्रीचे 10:30 वाजले. ओके, आज संडे होता. आज संडेला मी गावाला गेलो नाही, कारण मागच्याच वीकमध्ये मी गावाला गेलो होतो आणि मला असं वाटलं की आपण नागपूरला राहणं थोडं बेटर होऊन जाईल, सो दॅट्स वाय. मग काही नाही, विजिट आज संडे, त्यामुळे विचार केला होता मी खूप सारी मूवी पाहीन म्हणलं, बट हार्डली आज मी एकच मी पाहू शकलो, हॅरी पॉटर द चेंबर ऑफ सिक्रेट, सेकंडवाला पार्ट. दुसरा का नाही बघू शकलो. या ॲक्च्युली सकाळी उठलो, बट प्लीज जर खाण्याची वस्तू, आज मी सकाळपासून खूप हादडून राहिलो आहे. सकाळी उठलो, खूप भूक लागली होती, तर दूध प्यायला गेलो. दूध आणलं, गरम केलं, मग त्याला मग चहा, ते दूध आणि बिस्किट खाऊन टाकले. आणि मग त्याच्यानंतर काय तर काय नाही, दुपारी जेवण केलं, डब्बा केला. वैभवचा पण डब्बा होता, त्याच्यातही खूप सारं होती, इडली, मसाला भात. तो माझाही डब्बा खाल्ला, वैभवचाही डब्बा खाल्ला मी. त्याच्यानंतर संध्याकाळी हे बिर्याणी, हे हॉटेलमध्ये जेवण, 600 रुपयाचं जेवण, 300 रुपयाचा चुना. मजा तर काही आली नाही, सोबत ताप पण आला आहे. आणि आज दुपारी झोपलो पण नाही. ॲक्च्युली कसं आहे की धाडावर डिस्टर्ब केलं ना मला, एक प्रकारे झोपच होऊन जाते. डिस्टर्ब म्हणजे आवाज डिस्टर्ब नाही रे, जस्ट लाईक मला कोणीतरी उठवलं, जस्ट लाईक मकान मालिकचा 2 वेळा फोन आला. त्याच्यानंतर सुधीर भाऊ येता जाता बाहेर जात होतं, दरवाजा बंद नाही करत होते, त्यामुळे मी दरवाजा बंद करायला उठत होतो. आणि मग ते याच्या वेळेस दरवाजा वाजत होते, त्यावेळेस दरवाजा उघडत होतो. इट्स लाईक 4-5 वेळा उठलो, त्यामुळे माझी झोपच एकदम हे गेली. बेस्ट थिंग इज, आता मी संध्याकाळी थोडंसं फ्री होतो, त्यामुळे मला घरमालकाचा फोन आला होता की हे थोडंसं झाडून टाक म्हणे वगैरे, कोणातरी बाईच्या हाताने, जे कामवाली बाई वगैरे असेल तर. मला रिक्वेस्ट आली, अखिलेश काटोरे, या कन्फर्म डूड, अखिलेश काटोरे, इट वॉज माय फ्रेंड. गेल्या अगोदर आम्ही ओळखतो त्याला, म्हणजे एक हा बंदा
यशवंत कॉलेजमध्ये होता. हां, याचे सर्वात अनइंटेन्शनल गोष्टी म्हणजे याचे कान नाही का असे, म्हणजे आपले कान कसे युज्युअली इन्क्लाइंड असतात, हेडसोबत पॅरलल असतात. त्यामुळे आपले कान एवढे उठून दिसत नाही. बट त्याचे कान नाही का बिलकुल असे हत्तीसारखे दिसतात. अखिलेश काटोरे. आणि आणि हा बंदा एक प्रकारे माझ्यापेक्षा हुशार होता आणि जिनियस पण होता. रिक्वेस्ट पाठवली वगैरे. हां, तर मी काय म्हणत होतो, एव्हरीथिंग इज गुड. काही खास वगैरे काही आहे नाही सांगण्यासाठी. बट गेल्या हप्त्याभरापासून आर्टिफॅक्ट एपिसोड इज काइंड ऑफ लाईक बोर. आपण काही प्रॉपरली बोलूनच नाही राहिलो त्या गोष्टीमध्ये. मला असं वाटते की आपण थोडंसं बोललो पाहिजे ना गोष्टीबद्दल. सो कोणत्या गोष्टीबद्दल म्हणजे स्वतःबद्दल रे. मेक आर्टिफॅक्ट एपिसोड, हाऊ इज गुड इज दॅट, राईट? सो या आर्टिफॅक्ट एपिसोडला बिकम बेटर करण्यासाठी मी फेसबुकची मदत घेतो. फेसबुकमध्ये लॉग इन केल्यावर नाही का प्रोफाईलवर जातो. माझ्या प्रोफाईलमध्ये गेल्यावर तिथे रँडमली क्वेश्चन्स विचारतात, त्याचे आन्सर द्यावे लागतात. आता ते आन्सर पोस्ट करावे लागतात आणि जस्ट लाईक रिअली ऑकवर्ड टू पोस्ट ऑल दिस क्वेश्चन्स. कारण काही काही क्वेश्चन्सचे आन्सर्स इज जस्ट पर्सनल्स अँड प्रायव्हेट आहे. सोशल लाईफ जरी पर्सनल लाईफशी रिलेट असली तरी इतकीही पर्सनल गोष्ट मी त्या गोष्टीवर शेअर करू शकत नाही. या कारण फेसबुकवर ऑलमोस्ट सगळेच जणं बघतात ना. म्हणजे जस्ट लाईक प्रोफाईल फोटो जरी चेंज करायचा असला ना तरी मला 10 विचार करावा लागते की प्रोफाईल फोटो जरी चेंज केला तर सगळ्यांच्या प्रोफाईलवर जाते आणि मग सगळ्यांना दिसते आणि अनइंटेन्शनली ते लाईक करतात. हे मला नाही हवं आहे. बट हेच फेसबुकची ताकद आहे की ॲटलिस्ट तुम्ही लोकांना दिसले तरी पाहिजे. सो लेट्स बिग अप द क्वेश्चन्स. त्यामुळे आपण आन्सर हे करू. A New Year resolution I haven't been able to accomplish it is. ओके, क्वेश्चन हा आहे का असं कोणतं रेझोल्युशन आहे जे तुम्ही प्रत्येक वर्षी करता बट कधी ते ॲक्च्युअलमध्ये होत नाही. ॲक्च्युअलमध्ये होत नाही म्हणजे पॉसिबल होत नाही त्याला अचीव करणं, म्हणजे त्या रेझोल्युशनला कंप्लीट करणं. तसं मी आतापर्यंत नाही का तरी माझ्या लाईफमध्ये 2 रेझोल्युशन घेतले होते आणि मी म्हणू शकतो ऑलमोस्ट 2ही रेझोल्युशन कंप्लीट झाले आहे. आता आपण न्यू इयरला रेझोल्युशन काय करतो या व्हाय? जस्ट लाईक एक नवीन वर्ष स्टार्ट होत आहे, एक नवीन सुरुवात होत आहे. म्हणजे जस्ट लाईक एक सांगण्याचं उदाहरण म्हणजे तुम्हाला एक नवीन वही भेटत आहे, एकदम कोरी आणि त्या कोरी वहीवर तुम्ही असे अडथळे अक्षरांनी नाही लिहितात. जस्ट लाईक तुम्ही जेल पेननी घेता. म्हणजे जस्ट लाईक नवीन वर्ष म्हणजे तुम्हाला एक भेटलेली नवीन वही आणि त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये येणारी कथा लिहायची आहे. तर ते तुमच्यावर डिपेंड आहे का तुम्ही कशी लिहिता, कोणत्या अक्षरात लिहिता, चांगल्या अक्षरात लिहिता की वाईट अक्षरात लिहिता, जेल पेनने लिहिता की बॉल पेनने लिहिता वगैरे वगैरे. सो प्रत्येकजण नाही का नवीन वर्षाची सुरुवात एक रेझोल्युशननी करते. म्हणजे जस्ट लाईक रेझोल्युशन म्हणजे असं एक रेझोल्युशन जे आपल्याला नाही का होल वर्षभर नाही का टाईट ठेवतात. म्हणजे त्याला फिक्स करतात की आपल्याला हे करायचंच आहे. ही चांगली गोष्ट पण आहे कारण नाही का नवीन वर्ष नवीन रेझोल्युशन इट्स ग्रेट. म्हणजे आपल्याला नाही का आता चुका झाल्या त्या झाल्या, पण आता नवीन वर्षी चुका करायच्या नाही. त्यामुळे आपण एक निर्णय करतो आणि ते निर्णय कधी कधी सक्सेसफुल होतात, मोस्ट ऑफ दी अनसक्सेसफुल होतात बट माझे सक्सेसफुल झाले आहे. आतापर्यंत माझ्या लाईफमध्ये 25 वर्ष झाले आहे आणि या 25 वर्षात मी 2च रेझोल्युशन केले आहे. काही खूप जास्त रेझोल्युशन केले नाही, 2च रेझोल्युशन केले आहे आणि ते ऑलमोस्ट माझे कंप्लीट झालेलं आहे असं मला वाटते. माझ्या लाईफमध्ये सर्वात मोठं रेझोल्युशन आहे जे आता मी सांगून राहिलो आहे तेच 2015चं रेझोल्युशन होतं माझं की मी आर्टिफॅक्ट एपिसोड सुरू करू 1 जानेवारी 2015 मी ठरवलं होतं, खूप ठरवलं वगैरे, डेटा वगैरे बॅकअप करायचा वगैरे, स्टोअर करायचा, रेकॉर्ड करायचा वगैरे वगैरे सगळं ठरवलं. इवन आर्टिफॅक्ट एपिसोडचं नाव माय आर्टिफॅक्ट एपिसोड सुरू करायचं. बट तो 1 जानेवारीपासून स्टार्ट झालाच नाही. तो स्टार्ट झाला 11 फरवरीपासून. आता व्हाय इज दॅट डिले? म्हणजे हे डिले काय झाला?
आता यासाठी फॅक्टर रिस्पॉन्सिबल होतं ते माझे इमोशन्स. या नवीन वर्षी एक नवीन रेझोल्युशन करण्यासाठी नाही का तुमच्यामध्ये नाही का एक जिद्द असायला हवी. या म्हणजे वर्ष चेंज होत आहे म्हणजे असं काही खास चेंज होत नाही. या इट जस्ट लाईक तुमच्या कॅलेंडर बदलतो, एक नवीन तारीख येते, दॅट्स इट. त्याच्याकडे कोणी बघते नाही बघत. एक नवीन वर्ष चेंज होत आहे म्हणजे असं फारसं चेंज होत नाही. दिवस दिवस असतो, रात्र रात्र असतं, प्रत्येक टायमावर प्रत्येक हे असतो. असं काही कोणी कोरी पाटी दिली त्याला सगळं पुसून आपण पुन्हापासून लिहू शकत नाही. या इट लाईक नवीन वर्ष म्हणजे एक फॅक्ट असतो का आपल्याला काही ना काहीतरी नवीन सांगण्याचा. या माय आर्टिफॅक्ट एपिसोड माझ्या इमोशन्सशी काफी रिलेट करते. जेव्हा मी खूप जास्त सॅड होतो तेव्हा मला डेफिनेटली वाटते का मी कोणासोबत तरी बोलावं. आता मी एव्हरीडे बोलतो. या कारण आता मला सवयच झाली आहे. बट जेव्हा स्टार्टिंगला नाही का माझे ते इमोशन्स नव्हते. इट जस्ट लाईक अशी वेळ येते ना जेव्हा नाही का आपल्याला असं वाटते का आपण कोणासोबत डेस्परेटली कोणासोबत तरी बोलावं, आपल्या मनातले थोडंसं मन हलकं करावं असं नेहमी वाटते ना. या बट हे कधी माझ्यासोबत झालंच नाही 1 तारखेला. या इट जस्ट लाईक आय एम बिंग सेलिब्रेटिंग. 1 जानेवारी 2015ला होतो मी इथे चिखलदऱ्याला. माझ्या कझिन्ससोबत वगैरे आम्ही गेलो होतो चिखलदऱ्याला. आम्ही पार्टी वगैरे एन्जॉय केली, दारू वगैरे घेतली होती. त्याच्यानंतर मग काय झालं की वेट मला शिंका येत आहे. गेली येत आहे नाही गेली. ओ बॉय सर्दी. ओके मला म्हणायचं आहे की खूप सारे इमोशन्स दडून असतात आर्टिफॅक्ट एपिसोडसोबत. या आणि हे इमोशन्स माझे जागृत झाले 11 फरवरीला. या आता ते कसे जागृत झाले, काय झालं 11 फरवरीसोबत हे मी ऑलरेडी एक्सप्लेन केलं आहे. तर मी हे पुन्हा सांगू शकत नाही आणि आर्टिफॅक्ट एपिसोडचा टाईम बरबाद नाही करू शकत. या सो इट्स लाईक 11 फरवरीला माझ्यासोबत असं काहीतरी झालं जेणेकरून मला असं डेस्परेटली वाटलं की मला कोणासोबत तरी बोलायचं आहे. या आणि तेव्हा मी माझा मोबाईल काढला आणि मी एक व्हिडिओ रेकॉर्ड केला स्वतःचाच. त्याला नाव दिलं माय आर्टिफॅक्ट एपिसोड. पण त्या व्हिडिओमध्ये मी ते गोष्ट बोललो नाही जे गोष्ट मला बोलायची होती. वाय? कारण 11 फरवरीला जेव्हा मी व्हिडिओ स्टार्ट केला होता तेव्हा इट जस्ट लाईक मी खूप ऑकवर्डनेस होतो. इट जस्ट लाईक आता मी जसं फ्रीली बोलत आहे ना याच्यापेक्षा खूप ऑकवर्ड होतं बोलणं. इट जस्ट लाईक कॅमेरासमोर सुद्धा खूपच ऑकवर्ड होतं. अरे बापरे, असं वाटत होतं की मी आर्टिफॅक्ट एपिसोड मोबाईलसमोर नाही स्टेजसमोर करत आहे जिथे 100 लोक तुमच्या समोर आहे ते ऐकून राहिले असं वाटत होतं. त्यामुळे मी माझे प्रॉब्लेम सांगूच शकलो नाही आणि इट जस्ट लाईक तो आर्टिफॅक्ट एपिसोड बिंग रिअली कॅज्युअल झाला. त्यावेळेस मला खूप वाईट वाटलं का मला जे सांगायचं ते मी सांगितलं नाही आणि मी भलतंच काही सांगून दिलं. आज असं झालं तसंच झालं आणि खतम करून टाकलं. आता व्हाय इज दॅट हॅपन? त्यावेळेस नाही का मी ऑकवर्डनेस तो खूप काही होतं. पण एक चांगली गोष्ट झाली काय तुम्ही एक सुरुवात केली. एक बेकर आहे ज्याला केक बनवायचा आहे. बेकर म्हणजे केक बनवणारा, त्याला केक बनवायचा आहे. आता आयुष्यामध्ये कधी केक बनवलाच नाही. तर त्याच्याकडून तू एक्सपेक्ट करू शकतो का पहिल्याच इन्स्टॉलमेंटमध्ये तो एकदम चांगलाच केक बनवेल? नाही ना. पहिल्या दिवशी तो फक्त ब्रेडच बनवेल. केक गेला भोपकाच. पहिले ब्रेडच बनवेल आणि त्याच्यावर हळूहळू काही ना काहीतरी पेस्ट्री वगैरे लावेल. तो डिझाईन वगैरे करणार नाही. जस्ट लाईक तो ब्रेड फुगवेल ना, दॅट्स इट. कोणताही व्यक्ती जेव्हा पहिल्यांदा ते काम घेतो ना तेव्हा तो एक्सपिरियन्स नसतो त्या गोष्टीमध्ये. तेव्हा खूप एक प्रकारे तो व्यक्ती खूप कमजोर असतो. आणि या साऱ्या गोष्टीमध्ये त्याला कळत नाही का आपण काय करावं आणि तेव्हा प्रॉब्लेम्स होते. आणि हे प्रॉब्लेम्स हळूहळू कमी होत जातात टाईमनुसार. आणि ते फक्त ते काम त्यांनी कंटिन्यू केलं पाहिजे. त्या बेकरनी कंटिन्यू केक बनवत राहायला पाहिजे. तेव्हा हळूहळू त्याचा हात वाढतो, एक्सपिरियन्स वाढते आणि हळूहळू नाही का त्याच्या दिमागामध्ये नाही का एक प्रकारे जागा तयार होते का केक ॲक्च्युली बनवायचा कसा आहे, टेस्ट लागतो कसा वगैरे वगैरे. आर्टिफॅक्ट एपिसोडची सुरुवात पण अशीच झाली माझ्या. केक स्टार्टिंगला कधी चांगले बनलेच नाही, खूप खराब बनायचे. कधी इतके खराब, कधी तर बनायचे पण नाही. इट जस्ट लाईक माझा पहिल्या महिन्याचा रेकॉर्ड होता 30 दिवसामध्ये माझे करीब 17 आर्टिफॅक्ट एपिसोड. कॅन यू इमॅजिन? मी आर्टिफॅक्ट एपिसोड एव्हरीडे रेकॉर्ड करण्यासाठी ठरवला होता. बट तेव्हा मी 1 महिन्यामध्ये फक्त 17 आर्टिफॅक्ट एपिसोड करू शकलो, जे की 30 दिवस असतात, जे की 30 आर्टिफॅक्ट एपिसोड व्हायला व्हायचे.
बट मी केले 17 आर्टिफॅक्ट एपिसोड. बट आज आज तशी सिच्युएशन नाही. इट जस्ट लाईक असं जर माझ्याकडे कोणत्या कामानुसार मी आर्टिफॅक्ट एपिसोड करू शकलो नाही, तर दुसऱ्या दिवशी मी तो रिकवर करतो का काल माझ्यासोबत काय झालं, आणि त्याचा एक सेपरेट ऑडिओ फाईल बनवतो की काल माझ्यासोबत हे आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये हे झालं, जेणेकरून नाही का माझा तो दिवस मिस नाही व्हायला पाहिजे, जे की माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. सो माझ्या म्हणण्यानुसार नाही का 2015ला मी जे रेझोल्युशन घेतलं होतं की मला आर्टिफॅक्ट एपिसोड करायचा आहे, टाईम लॅग झाला, 1 तारखेला सुरू नाही झालं, बट 11 फरवरीपासून सुरू झाला आहे आणि तो कंटिन्यू माझ्यासोबत आत्ता पण आहे या, आणि ऑलमोस्ट माझ्या होल लाईफमध्ये पण तो कंटिन्यू राहणारच या, कारण मला याची व्हॅल्यू कळली आहे. आणि हे आर्टिफॅक्ट एपिसोड एक्झॅक्टली आर्टिफॅक्ट आहे माझ्यासाठी, आणि मला माहीत आहे मी का करत आहे, आणि हे काफी जास्त इम्पॉर्टंट आहे माझ्या लाईफला, कारण माझी लाईफमध्ये खूप मोठे मोठे टार्गेट्स आहे, आणि या मोठ्या मोठ्या टार्गेट्सला अचीव करण्यासाठी आपल्याला आर्टिफॅक्ट एपिसोडची डेफिनेटली गरज आहे. सो माझ्यासाठी हे एक रेझोल्युशन जे कंप्लीट झालं आहे असं मला वाटते. सो मी अगोदर म्हणलो तर माझ्या लाईफमध्ये 2 रेझोल्युशन केलं आहे. तर दुसरं रेझोल्युशन काय आहे या, 31 डिसेंबर 2016 या, 31 डिसेंबर 2016 मी खूप जास्त एक्सायटेड आहे, बहुत जास्त या. तेव्हा मी जॉबवर होतो खापरखेडाला, जस्ट लाईक 2 वर्ष अगोदरची गोष्ट आहे. तेव्हा नाही का मी खूप जास्त एक्सायटेड होतो, एक नवीन नवीन वय होतं, नवीन नवीन जोश होता, आणि मित्रांमध्ये आपण टाईम स्पेंड करावा हे मला नेहमी वाटायचं. आता टाईम स्पेंड करावा म्हणजे काय करावं, ही जस्ट लाईक दारू प्यायची बा, दारू प्यायची हे ठरवलं होतं. आता कसं आहे, आपण रेझोल्युशन करतो ना, तर आपण नाही का करतो केव्हापासून, न्यू इयर सुरू व्हायच्या अगोदरपासून. न्यू इयर सुरू व्हायच्या अगोदरपासून आपण रेझोल्युशन ठरतो की आपल्याला 1 तारखेपासून हे करायचं आहे. बट माझं रेझोल्युशन 1 तारखेपासून सुरू झालं, बट ते रेझोल्युशन मला माहीतच नव्हतं की ते रेझोल्युशन मी 1 तारखेपासून सुरू, म्हणजे जस्ट लाईक त्याची प्लॅनिंग मी 1 तारखेला नाही केली. म्हणजे म्हणण्याचा उद्देश आहे काफी कॉम्प्लिकेटेड आहे, मी त्याला सांगतो बरोबर कशाप्रमाणे करायचं, काय करायचं. म्हणजे जेव्हा मी हे डिसिजन केलं तेव्हा मला माहीत नव्हतं का हे रेझोल्युशन आहे, टिल त्याच्या 2-3 महिन्यानंतर माहीत पडलं का हे रेझोल्युशन आहे. ओके, काय झालं मी एक्झॅक्टली सांगतो या. 31 डिसेंबर 2016च्या दिवशी ठरवलं होतं, सकाळी उठलो होतो मी, त्या दिवशी होता शनिवार या, मला एक्झॅक्टली माहीत आहे त्या दिवशी होता शनिवार, आणि त्या दिवशी मी गेलो होतो, शनिवार होता का, यस शनिवार होता या. तर त्या दिवशी होता शनिवार, तर मी एक्झॅक्टली काय झालं की मी होतो प्लांटमध्ये, सकाळी उठलो, प्लांटमध्ये गेलो. ऑलरेडी मी दारू घेतली होती शुक्रवारीच या, मी एक बंपर हे घेतला होता, वोडका आणि IBची बॉटल. यावेळेस मी ठरवलं होतं की या न्यू इयरला नाही का मस्त दारू प्यायची, दिल खुलास दारू प्यायची, एकदम हद तक दारू प्यायची या, कारण मित्र पण सोबत आहे, आणि दारू पिऊनच घेऊ, कारण लाईफमध्ये मी नाही का याच्या अगोदर कधी दारू घेतली होती, बट एवढ्या इंटेन्सिव्हली नाही घेतली होती, आणि एवढी टेस्ट करून कधी घेतली नव्हती, आणि मी त्याचा कधी फरक इतका जास्त एक्सपिरियन्स नाही केला होता याच्या अगोदर, 16 डिसेंबरच्या अगोदर, सॉरी 31 डिसेंबरच्या अगोदर कधी एक्सपिरियन्स नाही केला होता. तर मी ठरवलं होतं की या न्यू इयरला मी फट्टेतक दारू प्यायची हां, आणि मस्त एकदम नशा वगैरे व्हायचा वगैरे, खूप खूप ठरवलं. म्हणजे एक जोश असतो ना का आपल्याला दारू घ्यायची आहे, तो जोश मी मेंटेन ठेवला 31 डिसेंबरपर्यंत. दारू घेतली, प्लांटमध्ये काम झालं, मी हाफ डे घेतलो त्या दिवशी, हाफ डे घेतलो, करीब 12 वाजता घरी आलो, म्हणजे क्वार्टरवर तयारी वगैरे केली, 4 वाजता नागपूरला पोहोचलो, 6 वाजता मी वर्धेला पोहोचलो दारूच्या बॉटला घेऊन, पूर्ण काम पूर्ण ठरलं. 6 वाजता आलो, वैभव आमचा प्लॅन अगोदर ठरलं होतं की आम्ही चिकन वगैरे आणलं होतं, सगळं बनवलं, सगळं झालं. आता आम्ही बसलो दारू प्यायला, मी प्यायला सुरुवात केली, IB, वोडका, कॉकटेल, वाटेल ते पिलो या, आणि खूप एकदम खुशीने खूप पिलो, आणि दारू मला चढली, इतकी चढली का बहुतच जास्त. त्यावेळेस मी लाईफमध्ये फर्स्ट टाईम अशी दारू चढली, आणि त्यावेळेस मी फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स केलं की दारूचा नशा काय असतो, आणि दारू किती भयानक
असते हे मला त्या दिवशी माहीत पडलं. 31 तारखेला मी खूप भयानक दारू घेतली. लाईक माझ्यापाशी व्हिडिओ पण आहे का मी किती. आणि दारू घेताना माझ्यामध्ये एक वेगळीच पर्सनॅलिटी आली. मला तेव्हा कळलं नाही, जेव्हा मला प्रवेशने व्हिडिओ बनवला आणि तेव्हा मी बघितलं, तेव्हा मी इतक्या फ्लुएंट इंग्लिश बोलून राहिलो होतो का बहुतच जास्त. नाही मेरे बाप, इंग्लिश इज इंग्लिश. मी दारू पिल्यावर अशी इंग्लिश बोलून राहिलो होतो की आता मी मराठी बोलत आहे ना ज्या पद्धतीने, त्या पद्धतीने इंग्लिश बोलून राहिलो होतो. एकदम वेगळीच कॅरेक्टर. आणि तो दारूचा नशा खूपच भयानक होता. इट वॉज भयानक. दारू पिलो, चिकन खाल्लं, नशेमध्ये का का केलं माहीत नाही. उलटी पण केली. अरे मेरे बाप, उलटी केली आणि देन झोपलो, विशालकडे झोपलो. सकाळी उठलो, हँगओव्हर होताच. तरी कसं तरी घरी गेलो. मी जास्त दूर नव्हतं घर माझं. गेलो, इतका होश आला होता. मी माझे वस्तू वगैरे मी गेलो आणि झोपलो घरी जाऊन. तर घरी जाऊन मी 11 वाजता उठलो, आंघोळ वगैरे केली, फ्रेश वगैरे झालो आणि देन मग मी विशालकडे गेलो. विशालकडे गेलो आणि त्या दिवशी मग मी माझं सगळं सामान घेऊन घरी आलो. ओके. सो आता याच्यामध्ये मी कोणतं रेझोल्युशन केलं, ह्याच्यामध्ये मी तर काहीच रेझोल्युशन केलं नाही. बट मी त्या दिवशी एक डिसिजन घेतला. 1 जानेवारी 2017ला मी एक डिसिजन घेतलं की आपण दारू प्यायची. लाईफमध्ये खूप सारे इव्हेंट यायचे, म्हणजे लाईफमध्ये खूप सारे इव्हेंट येणार, तेव्हा तुला दारू घ्यावीच लागणार. अनइंटेन्शनली तू स्वतःहून तर घेणार नाही, बट लोक ऑफर करतील तेव्हा तुला घ्यावीच लागेल. बट एवढा कंट्रोल ठेवायचा की आपण फक्त दारू त्या लोकांना दाखवासाठी प्यायची. म्हणजे जस्ट लाईक, म्हणजे ते लोक मला ऑफर करत आहे तर आपण हलकासा अर्धा पॅक किंवा स्मॉलमध्ये आणि तोच स्मॉल पूर्ण पार्टीभर चालवायचा. दारू जास्त घ्यायची नाही. थोडीशी घेतली ठीक आहे, थोडीशी घेतली. आणि तसं काय मला तर काही दारू वगैरे खास काही आवडत नाही. टेस्ट वॉज लाईक रिअली आय डोंट नो, माहीत नाही लोक दारू का पितात, त्याच्यामध्ये त्यांना कोणती टेस्ट दिसते. मला तर बहुतच घटिया टेस्ट आहे. वॉटेवर, आपला तो विषय नाही आहे. तर मनाचा उद्देश आहे की त्या दिवशी मी डिसिजन केलं की आपण दारूला हात लावायचा नाही. म्हणजे हात तर लावायचाच, बट खूप जास्त दारू प्यायची नाही. म्हणजे जस्ट लाईक फटेताक, म्हणजे एकदम फुल नशेमध्ये येऊन कधीच दारू प्यायची नाही. बिलकुल 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 नाही. आता ज्यावेळेस मी ते डिसिजन घेतलं त्यावेळेस ते रेझोल्युशन नव्हतं, कारण ते त्यावेळेस ते डिसिजन होतं. युजली नॉर्मल डेमध्ये डिसिजन घेतो ना, त्या दिवशी मी जस्ट एक डिसिजन घेतलं. मला माहीत पण नव्हतं की ज्या दिवशी मी डिसिजन घेतलं तो दिवस होता 1 जानेवारी 2017. एक नवीन वर्ष, रेझोल्युशन. अनइंटेन्शनली मी ते डिसिजन घेतलं आणि मी त्याला वर्षभर फॉलो केलं. इवन मी आत्ता पण फॉलो करत आहे. आत्ता पण फॉलो करत आहे. राईट नाऊ हप्त्याभरा अगोदर नाही का मीच दारू घेऊन गेलो. याला राहुलला जॉब लागली पोलीसमध्ये. सो काहीतरी फॅक्ट म्हणून एक वोडका 4 बियर वगैरे घेऊन गेलो. सगळेजण दारू प्यायले. मी दारूचा घूट घेतला म्हणा, पण फ्रुटीसोबत घेतला. जास्त काही हे नाही, फ्रुटीसोबत घेतला. बट तो डिसिजन मी फॉलो केला आणि करीब 1 वर्षानंतर म्हणजे मला माहीत पडलं की ते जो डिसिजन घेतला तो डिसिजन नव्हता, तो एक रेझोल्युशन होता. आणि तो मी फॉलो केला आणि हे मला खूप चांगलं वाटतं. इट जस्ट फील सो ग्रेट. कारण मी जे डिसिजन घेतले ते अनइंटेन्शनली का होईना ते मी फॉलो केले आणि समहाव ते रेझोल्युशनमध्ये बनले. सो मी लाईफमध्ये 2 रेझोल्युशन केले होते. एक आर्टिफॅक्ट एपिसोडचा जो 1 जानेवारीपासून सुरू नाही झाला, 11 फरवरीपासून सुरू झाला. आणि एक दुसरा रेझोल्युशन झाला, बट तो रेझोल्युशन ऑलरेडी होता नाही त्यावेळेस तो डिसिजन होता. 1 जानेवारी 2017ला जो मी डिसिजन घेतला तो डिसिजन होता, रेझोल्युशन नव्हता. वर्षभरानंतर मला माहीत पडलं की तो डिसिजन नव्हता, तो रेझोल्युशन होता. आणि इट वॉज ग्रेट. अजून काही मी जास्त रेझोल्युशन वगैरे केले नाही. अनइंटेन्शनली मी प्रत्येक न्यू इयरला पार्टी एन्जॉय करतो. कारण मला माहीत आहे की कोणते डिसिजन किंवा कोणते रेझोल्युशन आपल्या लाईफला चेंज करू शकत नाही अनलेस वी डोंट फॉलो इट. जर आपण त्याला फॉलोच करू शकत नाही तर रेझोल्युशन काय अर्थ.
इवन आजचा मोमेंट तर एन्जॉय करून घे, दुसरा उद्या कशाला नाराज होऊ आपण का मी ते सुरू नाही केलं बा वगैरे, का मला मला जिमला जायचं आहे 1 जानेवारीपासून ठरवलं आहे या. चलो 1 जानेवारीपासून मोस्टली सगळेजण जिम जायचं ठरवतात या. मी नाही ठरवत या, मला वाटेल तेव्हा मी जातो या. आणि मी ठरवतो, जस्ट लाईक ठरवतो का मला जिमची गरज आहे, तुम्ही जिमला गेलो. राईट नो मी नागपूरमध्ये आहे, माझा डाएट कमी आहे. लोक म्हणतात की भाऊ तू जिम लाव, बट मला ऑलरेडी माहीत आहे माझं डाएट ऑलरेडी कमी आहे, खाण्यापिण्याचेच वांदे आहे. मी जिम लावून करू काय? 3,000 रुपये लावून 3,000 रुपये डब्बा, व्हॉट इज दिस? म्हणजे उगाच पैसे वेस्ट. बॉडी शेपमध्ये येणार ती वेगळीच गोष्ट, जे की मी न जेवता पण माझी बॉडी एक प्रकारे शेपमध्ये तर नाही आहे बट ॲटलिस्ट फिट आहे या. मला कोणते रोग नाही होत, मी हेल्दी आहे हे मला वाटते. सो माझ्या लाईफमध्ये हे 2 रेझोल्युशन आहे जे झाले आहे कम्प्लीट या. आणि असे कोणतेच रेझोल्युशन नाही जे अजूनपर्यंत कंप्लीट झाले नाही, कारण आतापर्यंत मी 2च रेझोल्युशन केले आहे आणि 2च झाले आहे. सो हा क्वेश्चनमध्ये याचा क्वेश्चनचा ॲन्सर रॉंग येऊ शकते, कारण माझे ऑलमोस्ट सगळेच रेझोल्युशन झालेलं आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन. माय मॉम ऑलवेज टोल्ड मी ऑफ फॉर. माझी आई मला नेहमी म्हणायची. ओके, जस्ट लाईक आपल्यासाठी आपली आई खूप जास्त इम्पॉर्टंट ठरते आणि आपल्या आईने सांगितलेल्या प्रत्येक गोष्टी एक महत्त्वाचा शब्द असतो. बट मला असं वाटते की माझ्या लाईफमध्ये माझ्या आईने केलं आहे म्हणा, खूप कष्ट केलं आहे माझ्यासाठी, खूप कष्ट केलं आहे. आणि खरंच मी तिचे खूप जास्त आभार मानतो, कारण तिच्यामुळे मी नाही आहे. माझी आई इट वॉज रिअली ग्रेट आणि तिने माझ्यासाठी जे काही केलं ते खरंच कोणीच करू शकणार नाही. माझ्यावर कोणाचा हक्क असेल तर माझा पहिला स्वतःचा आहे, त्याच्यानंतर माझ्या आई आणि त्याच्यानंतर वडिलांचा आहे वगैरे असं मी म्हणू शकतो या. नाही मी या क्वेश्चनचा आन्सर देत नाही या. अनइंटेन्शनली मी माझ्या आईची बेइज्जती करून टाकेल, जे की मला नाही करायची आहे. मला 35 एपिसोड एवढा स्पॉईल नाही करायचा आहे. माझ्या आईबद्दल माझी फिलिंग्स आताही आहे आणि माझी आई ही माझी आईच राहणार आहे. जे कोणी पर्सन ती बनली आहे वॉटएव्हर, बट माझी आई आहे ती. आय डोंट टॉक लाईक दिस. नेक्स्ट क्वेश्चन. इफ आय फाउंड माय सेल्फ ऑन अ डेझर्ट आयलँड आय वूड लाईक टू बी विथ. तुम्ही एका डेझर्टवर आहात, तर तुम्ही एकटे आहात या आणि तुम्ही हरवले आहात, तर तुम्हाला कोणता व्यक्ती आवडेल जो तुमच्यासोबत राहील या. चांगला क्वेश्चन आहे. वेल, अशा वेळेस मी इमॅजिन करील की मला माझी जे क्रश आहे किंवा मला जी मुलगी आवडते ती मुलगी राहील. मे बी लाईक स्नेहा तामगाडगे. बट ते काही म्हणजे असं मला वाटते का ती असायला हवी बा, म्हणजे जेणेकरून तो मोमेंट ॲटलिस्ट चांगला बनायला हवा. म्हणजे मी स्नेहा तामगाडगेसोबत खूप सारे मोमेंट डिझाईन केले आहे. जस्ट लाईक अगोदरपासून मी एक जेव्हा मी खापरखेड्याला होतो ना, तेव्हा मी खूप एकटा आणि अलोन फील करत होतो. त्यामुळे मी आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये का खूप बोलत होतो. तेव्हा मी व्हिडिओ आर्टिफॅक्ट एपिसोड बनवतो, कारण घरी कोणी असायचं नाही. आणि तेव्हा व्हिडिओ आर्टिफॅक्ट एपिसोड इज बिकम रिअली हेल्दी एन्व्हायरमेंट. खूप हेल्दी एन्व्हायरमेंट असायचं व्हिडिओ आर्टिफॅक्ट एपिसोडसाठी. तेव्हा मी नाही का स्नेहा तामगाडगेसोबत एक सिच्युएशन बनवली होती. कोणती? ओके, समजा जर त्यावेळेस माझी स्नेहा तामगाडगे वॉज अ फ्रेंड किंवा मोर दॅन फ्रेंड असती, तेव्हा नाही का मी तिला बोललो असतं की बाई तू ये बाईक वेळा खाबर खेळायला, मला चिकन वगैरे बनवायचं आहे. सो ती आली असती. मग कारण क्वार्टरवर कोणी राहत नाही, जस्ट लाईक मी अँड हर. मग तिच्यासोबत मग मी काय केलं असतं, म्हणजे चिकन वगैरे बनवलं असतं वगैरे. तो मोमेंट एक प्रकारे फनी, कॉमेडी आणि रोमॅन्टिक वगैरे. तो मोमेंट मला त्या मुलीसोबत तो डिझाईन करायचा होता आणि दॅट वॉज अ रिअली ऑसम फॅक्ट फॉर मी. कारण ते मी विचार केला आणि खरंच त्या मोमेंटमध्ये विचार करण्यामध्ये जी खुशी होती ते मला खरंच आताही चांगली भेटते. जरी की तो मोमेंट अजूनपर्यंत कधी ॲक्च्युअलमध्ये झालाच नाही बट अनइंटेन्शनली तो इमॅजिन करण्यामध्ये जेवढी मजा आहे ना,
मी त्याच्यातच खुश आहे. या दॅट्स मला काही असं काही खास नाही. आणि जरी हा क्वेश्चन्स विचारला आहे की एका डेझर्टवर समजा जर एक अशी एक व्यक्ती जी तुला आवडते वगैरे त्या व्यक्तीसोबत तू असशील तर कसं वाटेल? ऑफकोर्स चांगलं पण वाटेल, एक प्रकारे रोमॅन्टिक वाटेल. अशा काही गोष्टी माहीत पडेल त्या व्यक्तीबद्दल, की जे व्यक्ती म्हणजे कोण आहे ती एक्झॅक्टली व्यक्ती वगैरे, या सिच्युएशनमध्ये ती व्यक्ती काय असू शकते वगैरे. सो सो माझ्या म्हणण्यानुसार तर या क्वेश्चनचा आन्सर आहे स्नेहा तामगाडके, एका आयलंडवर, डेझर्ट आयलंडवर असते. नेक्स्ट क्वेश्चन. वन ऑफ द बेस्ट फूड इन द वर्ल्ड इज. आईच्या हातचं जेवण. आईच्या हातचं जेवण वॉज रिअली ग्रेट. मी बाहेरचं खात नाही जास्त, पण मला आईच्या हातचं जेवण आवडतेच. आणि आईच्या हातचं कोणतेही जेवण, असं नाही का आईच्या हातचं फक्त फणसचीच भाजी आवडते. नो नो नो, आईने बनवल्या करेला पण मी खातो. आणि माझे नाही का चोचले आहेच नाही राव म्हणजे या गोष्टीमध्ये, म्हणजे मला काही हे खायचं आहे किंवा अमकं खायचं आहे टमकं खायचं आहे. नो नो, म्हणजे आहे अशी सिच्युएशन आहे. म्हणजे मला बासुंदी आवडते या, बट असं नाही का मला फक्तच बासुंदीच आवडते, दुसरं काही आवडत नाही. ना 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 ना. आईने बनवलेलं कोणतंही मी खाऊ शकतो, काही पण खाऊ शकतो आणि खूप प्रेमाने खातो. आणि प्रत्येक वेळेस नाही का मी खाल्ल्यानंतर नाही का आईला नेहमी म्हणतो आई खूप चांगलं झालं आहे. कारण नाही का असं बोलून नाही का मी आईला एक प्रकारे खुश करतो आणि ती मला अजून चांगलं खायला घालते. आणि हे इंटेन्शन नाही का माझंच एक प्रकारे प्रॉफिट आहे. आणि मी असं एक्झॅक्ट सांगू शकत नाही का मला एक्झॅक्टली काय आवडतं आहे, बट आईने बनवलेलं ऑलमोस्ट सगळंच आवडते मला. या म्हणजे कधी कधी शेंगाची भाजी इतकी चांगली असते चिकनपेक्षा की खूपच मस्त. कधी कधी चिकन इतकं चांगलं असते की इट वॉज वन ऑफ दी ग्रेट. या सो या नेक्स्ट क्वेश्चन. अ टॉय, द टॉय आय ऑलवेज वॉन्टेड बट आय नेवर हॅड. ओके, एक टॉय म्हणजे एक खिलोना तुला खूप अगोदरपासून पाहिजे होता बट तुला कधी तो भेटला नाही, असा कोणता आहे? या लहानपणी म्हणजे करीब 5वी 6वीत वगैरे असताना नाही का मला वाटायचं की माझ्यापाशी नाही का रिमोट कंट्रोल कार असायची. रिमोट कंट्रोल कार म्हणजे कसं, ते समोरची बटन दाबली का समोर चालायची, मागची बटन दाबली का मागची. तेव्हा मी नाही का रिमोट कंट्रोल कारसोबत खूपच जास्त क्रेझी होतो, बहुतच जास्त. लहानपण असायचं ना तेव्हा तर टॉयबद्दल तर खूपच जास्त क्रेझीनेस असायचाच. या तर तेव्हा नाही का मी असं एक प्रकारे इमॅजिन केलं होतं की मला कटिंग करायला जायचं आहे. आणि कवाडीच्या दुकानात नाही का ते एक टॉय असायचं, ते नाही का रिमोट कंट्रोलवाली कार ती. तर मी आप्पाजीसोबत, म्हणजे मला हा मोमेंट नाही का स्पेसिफिकली माहीत आहे का, हा मोमेंट नाही का मला आप्पाजीसोबतच आठवते. कोणते? कुटकीवाले आप्पाजी. म्हणजे आय डोंट नो हा मुमेंट झाला का नाही झाला, कारण इट वॉज लाईक लहानपणी झाला असेल का नाही झाला असेल, आय डोंट नो. बट मला एवढं आठवते का कुटकीवाल्या आपारीसोबत मी जात होतो कटिंग करायला. या आणि कुटकीवाल्या आपाजींनी नाही का आम्ही जात होतो कवाडीच्या दुकानापासून, मला ती टॉय दिसली आणि मी आपाजीला म्हणलं आपाजी मला हवं आहे, मला पाहिजे मला पाहिजे मला पाहिजे. तर आपाजीने मला ते रिमोट कंट्रोल कार घेऊन गेली. आता मला वाटते शायद स्वप्न वगैरे असेल, कारण रिमोट कंट्रोल कार मला कधी भेटलीच नाही. या सो माइट बी अ स्वप्न, बट या स्वप्नामध्ये अनइंटेन्शनली असे कॅरेक्टर होते जे मी कधी इमॅजिन नाही केले. म्हणजे कुटकीवाले आप्पाजीसोबत मी कधी हार्ट इफेक्ट एपिसोडमध्ये कधी इन्व्हॉल्व केलं नाही. असं काही माझ्या लाईफमध्ये ते खूप जास्त इन्व्हॉल्व पण नाही. हां, जरी ते माझे ग्रँड पॅरेंट्स आहे आणि जरी माझ्या मनात त्यांच्यावर थोडं बहुत इज्जत आहे, हां आय नो, बट ते सगळ्यांच्या ग्रँड पॅरेंट्स आहे त्याचप्रमाणे माझे पण ग्रँड पॅरेंट्स आहे. असे काही खास काही स्पेशल वगैरे नाही आहे. बट हा जो मोमेंट मी जेव्हा इमॅजिन करतो ना तेव्हा मला नाही का आप्पाजीच आठवतात. कोणते? हे कुटकीवाले आप्पाजी. त्यांनी मला रिमोट कंट्रोल कार घेऊन दिली. मी ते रिमोट कंट्रोल कार घेऊन नाही का चालवत चालवत मी कुठे नेली, त्या कटिंगवाल्याकडे, श्रद्धा सलून, तिथे मी कटिंग पण केली. कटिंग केल्यानंतर मी ते गाडी चालवत चालवत सुद्धा घरी पण आणली. या हा मोमेंट मला आठवते. या तर तुला कधी ते टॉय म्हणजे ते रिमोट कंट्रोल कार कधी भेटली नाही का? ॲक्च्युली म्हणजे नाही भेटली असं मला आठवते शायद. म्हणजे लहानपणी मी खूप काही खिलोने वगैरे खेळायचो,
म्हणजे मला लहानपणी खेळण्याचा शौक नाही का खूपच कमी होता. म्हणजे जस्ट लाईक मी आउटडोअर गेम खेळायचो, इनडोअर वगैरे खूपच कमी. आणि बेसिकली मला माहीत आहे की मला ज्या वेळेस खेळण्याचा शौक होता त्यावेळेस मी खूपच लहान असायचो शाळेत. या जस्ट लाईक सेकंड स्टँडर्डच्या अगोदर मला खेळण्याचा शौक होता बहुतेक. सेकंड स्टँडर्ड नंतर मला कधी खेळण्याचा शौक वगैरे असला वगैरे असं काही आठवत नाही. हां, फिफ्थ किंवा सिक्स्थ स्टँडर्डमध्ये वगैरे जो मी मोमेंट सांगितला तो एक स्वप्न वगैरे होतं असं मला वाटते. कारण त्यावेळेस मी इतका पण जास्त छोटा नव्हतो, बट इतका पण जास्त मोठा नव्हतो. आणि हे एक शायद एक स्वप्न होतं असं मला वाटते. कारण मला ती कार तर कधी भेटली नाही. आणि हे स्वप्न काही खूप जास्त अन म्हणजे कधीच पॉसिबल होऊ शकत नाही असं नाही आहे. इट वॉज लाईक माय ड्रीम आणि अनइंटेन्शनली ते माझ्या डोक्यामध्ये कसं तरी आताही पण फिक्स आहे. या आय डोंट नो म्हणजे कोणत्या तरी कोपऱ्यामध्ये माझ्या डोक्याच्या कोपऱ्यामध्ये कुठेतरी ते दडून होतं आणि अचानकपणे मला ते आठवलं आणि इट वॉज ग्रेट. हां, दॅट वॉज ग्रेट. चलो अभि 36 मिनिट झाले आहे, आपल्याला झोपायला हवं. बट थोडंसं आपण बोलून राहिलो आहे, टॉपिक थोडं चांगलं आलं आहे. सो लेट्स आय वूड लव टू गो कॉन्स्टंट ऑफ. ओके, आता समोर जे क्वेश्चन्स येत आहे इट वॉज लाईक अनहेल्दी आणि अनइझी आणि त्याचे आन्सर पण मला दिवशी वाटून न राहिले आहे. कारण आता 36 मिनिट झाले आहे आणि राईट नाव आय एम जस्ट टायर्ड आणि राईट नाव आय जस्ट नीड अ स्लीप. कारण सकाळीपासून मी झोपलेलो नाही आणि संध्याकाळी जे मी गाण मारून काम केलं आहे एवढं साफसफाई याच्यामुळे नाही का मी खूप जास्त थकलेलो आहे. सो राईट नाव आय जस्ट नीड अ स्लीप. कारण 11 वाजले आहे आणि जे काय बोलायचं ते बोलू की आपण उद्या वगैरे. हां, सो दिस इट, दिस इज द एंड, दिस इज दी माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 1174. राईट नाव वी आर ॲट नागपूर, महाराष्ट्र. थँक्यू.